रोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा 17वा अध्याय वाचत आहोत आणि आपले 1 ते 16 अध्याय पूर्ण झालेले आहेत. पहिल्यापासून म्हणजे वाग्भटाच्या सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायापासून ते 16व्या अध्यायापर्यंत कोणालाही जर का आधीच्या गोष्टी किंवा आधीचं वाचन ऐकायचं असेल तर YouTube वरती अवेलेबल आहे, तुम्ही नक्की ऐकू शकता. त्यानंतर आपण दरवर्षी दर महिन्याला शेवटच्या रविवारी श्लोक पाठांतर स्पर्धा घेत असतो. तर त्या श्लोक पाठांतर स्पर्धेच्या साठी या वेळेला जे अध्याय आहेत ते ऑलरेडी YouTube वरती लोड केलेले आहेत. इवन चरकाचार्यांचे अष्टोआहार विधी विशेष आयतनाने ते श्लोक सुद्धा लोड केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघू शकता गाईडलाईन म्हणून आणि त्याप्रमाणे तुम्ही पाठांतर करू शकता. म्हणजे चांगल्या पद्धतीनं उच्चार कसे करायचे, पाठांतर कसं करायचं याचं एक गाईडलाईन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की पुन्हा पुन्हा आपण जेवढे श्लोक ऐकतो तर तेवढे ते इझिली लक्षात राहतात आणि पाठ होत असतात. सो त्या दृष्टीने सुद्धा हे पुन्हा पुन्हा ऐकणं हा जो भाग आहे तो तुम्ही नक्की करू शकता. सो आपण आता 17व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. ज्या वेळेला आपण 17व्या अध्यायाचा विचार करतो ना तर तो कशा नंतर आलेला आहे, तर अथ अतः स्वेदविधी अध्यायम व्याख्यास्यामः असं आपण म्हणतो. बरं, आता याच्यानंतर स्वेदविधी सांगतो. याच्यानंतर म्हणजे कशाच्या नंतर, तर स्नेहविधी नंतर. स्नेहनामध्ये आपण बघितलेलं होतं की कोणकोणती द्रव्य स्नेहनासाठी वापरली जातात, स्नेहनाच्या द्रव्यांचे गुणधर्म कसे असतात, स्नेहाच्या वेगवेगळ्या योनी कोणत्या आहेत, त्याच्या प्रमाणानुसार कोणकोणते प्रकार होतात, रसीयसी मात्रा कुठली, मग त्याच्यामध्ये चतुष्षष्टी विचारणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आता आपण जर का बघितलं तर शरद ऋतू चालू आहे आणि शरदामध्ये विरेचनाच्या दृष्टीने आपण बरेच पेशंट्स प्लॅन करत असतो किंवा विरेचन जर का या काळामध्ये केलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला संपूर्ण वर्षभर सुद्धा दिसत असतो किंवा पेशंटला रिलॅक्स होणं, लक्षणं कमी होणं या दृष्टीने खूप महत्वाचा विरेचन हा उपक्रम आपण करत असतो. तर हे करत असताना, विरेचन करत असताना पूर्वकर्म म्हणून आपल्याला स्नेहस्वेदन करायचं आहे. मग स्नेहन करत असताना कोणता स्नेह द्यायचा किंवा कोणता सिद्ध स्नेह द्यायचा, किती मात्रेमध्ये द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपला करून झालेला आहे. आता ते केल्यानंतर स्वेद कोणता द्यायचा आणि कोणत्या पद्धतीनं द्यायचा, कोणत्या औषधांनी द्यायचा, हे सगळं जो सांगणारा अध्याय जो आहे ना तो म्हणजे हा स्वेदविधिम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहास्माहु रात्रेयादयो महर्षयः. स्वेद ताप उपनाह उष्म द्रवभेदात चतुर्विधः तापोग्नि तप्त वसन फालहस्त तलादिभिः असा पहिला श्लोक आहे. आता स्वेदनाचे 4 प्रकार पहिल्यांदाच इथे त्यांनी सांगितलेले आहेत. स्वेदनाचे 4 प्रकार कुठले, तर ताप, उपनाह, उष्म आणि द्रव. स्वेद हा किती ह्याच्यामध्ये विभागलेला आहे किंवा स्वेदाचे प्रकार कोणकोणते आहेत, तर ताप स्वेद, उपनाह स्वेद, उष्म स्वेद आणि द्रव स्वेद असे हे 4 स्वेदांचे प्रकार आहेत. आता ताप म्हणजे काय, उपनाह म्हणजे काय, उष्मस म्हणजे काय किंवा द्रवस्वेद म्हणजे काय, आता ह्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला स्नेहस्वेदन करत असताना आपण नाडीस्वेद, प्रत्येक पेशंटला नाडीस्वेद सांगत असतो. ऑलमोस्ट म्हणजे 80-90% पेशंटला नाडीस्वेद देत असतो. मग त्याच्यामध्ये इतर प्रकार स्वेदनाचे कोणते आहेत, मग कोणत्या स्वेदनाच्या प्रकारांमध्ये कुठल्या पेशंटमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं परिणाम येतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत. ओके, सो आता हे 4 प्रकार आपण बघितले, ताप, द्रव, उष्म आणि उपनाह, बरोबर. आणि मग आता ह्याच्यानंतर पहिल्या ह्याचं वर्णन करतात की ताप हा अग्नितप्त वसन फाल हस्त तलादिभिः. ताप हा कशाने दिला जातो, तर अग्नितप्त, कुठलीही गोष्ट अग्नीनी तप्त करून म्हणजे अग्नीच्या योगाने तप्त करून. काय काय तप्त केलं जातं, तर वसन, फाल, हस्ततल आदिभिः. वसन, वसन म्हणजे काय, कपडा. त्याच्यानंतर फाल म्हणजे काय, तर आपण ज्याला हे असतं ना नांगराचा फाळ असतो ना त्याला फाळ असं म्हटलं जातं. मग आता फाल म्हणजे काय, तर फलक या अर्थाने. मग कुठल्याही पद्धतीचं
ज्याला आपण शीट म्हणू वेगवेगळ्या पद्धतीचं, ते शीट्स जे आहेत ना ते गरम करून त्यांनी स्वेदन देणं. मग अगदी ह्याच्यामध्ये ज्याला शहाबादी फरशी म्हणू ती येईल, किंवा त्याच्यानंतर इतर कोणत्याही गोष्टी की ज्या साधारणपणे शीट या स्वरूपामध्ये असतात त्या येतील. त्याच्यानंतर हस्ततल ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गरम करून लावणं, ह्याला तापस्वेद असं म्हटलं जातं. आता तापस्वेद म्हणत असताना हे आपण कुठे प्रॅक्टिकली वापरतो हे सुद्धा बघायला पाहिजे. दरवेळेला नाडीस्वेद सांगतो का आपण? तर बऱ्याच वेळेला सांगतो. हे जसं म्हटलं की 70-80% वेळेला नाडीस्वेद केला जातो. सोपा पडतो, करण्यासाठी इझी आहे आणि वेगवेगळ्या एरियांवरती त्याचा उपयोग होत असतो. पण तापस्वेद करत असताना त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो भाग सांगितलाय ना तो म्हणजे हस्ततलादिभिः, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. हाताने गरम करून त्याने शेकणं अशी गोष्ट. आता हाताने गरम करून शेकणं हे कधी घडतं? तर ज्या वेळेला कुठल्याही पेशंटला चक्कर आलेली असते, फेंटिंग असतं कोणत्याही कारणामुळं, तर आपण पहिल्यांदा काय करतो तर त्याचे तळहात तळपाय चोळतो. याचं कारण काय? तर पेरिफेरलला जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते वासोकॉन्स्ट्रिक्शनमुळे एकदम बंद झालेलं असतं आणि तळहात तळपाय गार पडतात आणि संज्ञा हरपते. म्हणजे संज्ञा परत यावी ह्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या म्हणजे अगदी नुसतं घर्षण करून, हस्ततल ज्याला म्हटलं की हाताने घर्षण करून तिथे स्वेद दिला जातो. पण तापस्वेदाच्या बाबतीमध्ये हा स्वेद कसा द्यायचा? तर शेकोटी पेटवायचे, त्याच्यावरती हात आहे ते उबवून घ्यायचे म्हणजे गरम करून घ्यायचे आणि ते हात जिथे स्वेदन द्यायचे तिथे लावणं, ह्याला हस्ततल स्वेद असं म्हटलेलं आहे. पण हेच काश्यपामध्ये जर का आपण वर्णन बघितलं ना तर बाळांमध्ये हस्ततल स्वेद वापरावा असं म्हटलेलं आहे. मग आता हे हस्ततल स्वेद वापरावा असं जे म्हटलेलं आहे ना त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे बाळांचं पोट दुखत असताना आईने तिचे हात ते एकमेकांवरती चोळायचे आणि पोटाला लावायचे. एवढ्या प्रमाणात केलेला जो स्वेद आहे ना तो सुद्धा बाळांच्या दृष्टीने वाताचं अनुलोमन करणारा ठरतो आणि तसं असल्यामुळं वाताचं अनुलोमन होत असल्यामुळं ते पोटात दुखणं कमी होतं, गॅसेस पास होतात आणि मग मुलांना बरं वाटतं. तर हा पहिला ज्याला आपण लहानपणी अनुभवलेला जो स्वेदाचा प्रकार आहे तो म्हणजे तापस्वेद. याच्यानंतरचा जो तापस्वेदाचं म्हटलेलं आहे ना की तप्त वसन म्हणजे कपडा गरम करून त्यांनी शेकणं. मग हे जनरली कुठे केलं जातं? तर काही असे आपल्या शरीरामध्ये एरियाज आहेत की त्याच्यामध्ये प्लेन सर्फेसेस आपल्याला मिळत नाहीत आणि तिथे आपल्याला मग कपड्यासारखा जो मोल्ड होणारा त्या अवयवाच्या दृष्टीने असं जे आहे ना तर ते स्वेदन करता येतं. पाठ जर का तर पृष्ठ आहे, स्ट्रेट आहे, तर तिथे आपल्याला इतर कुठल्याही सरळ वस्तूंनी स्वेदन करणं शक्य असतं. पण जर का तुम्ही बघितलं की कानाच्या पाठीमागे स्वेदन द्यायचंय, मग तिथे कुठलीच गोष्ट अशी बसत नाही चपखल. मग तिथे काय केलं जातं? जर कपडा गरम करून त्यांनी शेकणं ही गोष्ट केली जाते. कान दुखत असणं, ओटायटिस मीडिया असणं किंवा चक्कर येत असणं ह्या गोष्टीसाठी कपडा गरम करून त्याचा तापस्वेद देणं ह्याचा खूप चांगला परिणाम येतो. त्याच्यात आणखीन आपल्याला प्रॉपर्टी जर का एन्हान्स करायच्या असतील तर काय केलं जातं? तर ओवा असतो ना तर ओवा भरून त्याची पुरचंडी बनवली जाते आणि ती जी पुरचंडी आहे ती तव्यावरती म्हणजे जो लोखंडाचा तवा असतो त्याच्यावरती ती गरम करून घ्यायची आणि मग कानाच्या पाठीमागे त्यांनी स्वेदन द्यायचं. असं केल्यानंतर काय होतं तर ओटायटिस मीडियामध्ये जे इन्फ्लमेशन्स असतात ते कमी येतं. त्याच्यानंतर मानेच्या एरियामध्ये जे जे लिम्फ नोड्स असतात ते रिग्रेस व्हायला किंवा त्याचे इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होत असते. कान दुखायचा थांबतो. त्याच्यानंतर आकाश महाभूताचा कान ह्या इंद्रिय आहे आणि त्याच्यामुळे आकाशाचा जे आकाश आणि वायू या गोष्टींमुळे वात जो वाढलेला असतो तर त्या वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने पण हा असा वसन म्हणजे तप्त वसन स्वेद जो आहे तो उपयोगाला पडतो. आणखीन एक शब्द इथे वापरलेला आहे तो म्हणजे फाल. फाल म्हणजे काय? तर आपण आता म्हटलं तसं फलक याला फाल असं म्हटलंय किंवा नांगराचा फाळ असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये मोठा पृष्ठभाग त्याच्यामध्ये शीट्स टाईप मध्ये वापरले जातं. आपण वेगवेगळे सूज आल्यानंतर जे गरम करून काही गोष्टी बांधतो म्हणजे मिठाची पुरचुंडी करणं आणि ती गुडघ्यावरती ती पायावरती ठेवणं हे सुद्धा त्या ताप स्वेदामध्ये येऊ शकतं कारण मीठ हातला पण गरम करून वापरतोय म्हणून. सो या पद्धतीनं वेगवेगळा तापस्वेद हे सांगितलेलं आहे. हा पहिला प्रकार एकाच काय म्हणतो श्लोकामध्ये तापस्वेदाचं वर्णन केलेलं आहे. मग ह्याच्यानंतर ताप अग्नितप्त वसन फाल हस्त तलादिभिः हे आपण बघितलं. त्याच्या पुढचा म्हणजे दुसरा प्रकार आता सांगतात की उपनाह हा वचा किण्व शताव्हा देवदारुभिः धान्यैः समस्तैः गंधैश्च रासना एरंड जटामिषैः उद्रिक्तलवणैस्नेह चुक्रतक्रपयप्लुतैः केवले पवने श्लेष्म संसृष्टे सुरसाधिभिः
पित्तेन पद्मकाद्यैस्तु साल्वणाख्ये पुनः पुनः. हा संपूर्ण जो श्लोक आहे हा उपनाह स्वेद याचं वर्णन करणारा आहे. आता हा उपनाह स्वेदाचं जे वर्णन येतं ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पुरचुंडी करून शेकणं हा जो प्रकार आहे मुख्य त्याला उपनाह स्वेद असं आपण म्हणतो. आता हा उपनाह स्वेद जो आहे तो कशा कशाने केला जातो किंवा कशावरती केला जातो तर केवले पवने असं म्हटलेलं आहे. केवल वात असं असताना किंवा श्लेष्म संसृष्टे पवने कफवातज संप्राप्ती असं असताना आणि पित्तामुळे सुद्धा काही वेळेला जर असेल आणि तरी सुद्धा आपल्याला स्वेदन करायचं आहे तर त्याही वेळेला हा उपनाह स्वेद आहे तो उपयोगी पडतो. तर हा उपनाह स्वेद जो आहे तर तो करत असताना कसा करायचा तर उपनाहो वचा किण्व शतावा देवदारुभिः. वचा म्हणत असताना वेखंड बरोबर. त्याच्यानंतर किण्व म्हणजे कांजी आपण ह्याची बनवतो ना उडदाचे वडे घालून वगैरे जी कांजी बनवली जाते किंवा भातानी जी कांजी बनवली जाते ती. त्याच्यानंतर शतावा म्हणजे बाळंशेप आणि देवदारुभिः. आता देवदार आणि शतावा ह्या जर का दोन गोष्टी बघितल्या ना तर देवदार आणि शतावा दोन्हीमध्ये व्होलेटाईल ऑइल्स असतात आणि म्हणून उपनाह स्वेदामध्ये व्होलेटाईल ऑइल्स असणारी जर औषधं वापरली गेली तर त्याचा उपयोग जो आहे तो खूप चांगला दिसतो. त्याच्यानंतर अजून एक आलेलं आहे की धान्यैः समस्तैः गंधैश्च. समस्त धान्य म्हणजे जी आपल्याला माहिती असतात ना एकदल धान्य जे असतात त्याला धान्य म्हटलेलं आहे. तर ती सगळी धान्य घेऊन आणि समस्तैः गंधैः च गंधद्रव्य. आता गंधद्रव्य म्हणत असताना तिथे तुम्हाला कदाचित जर गंधतेल माहित असेल तर त्याच्यात सुद्धा गंधद्रव्यांचा उल्लेख आलेला आहे. तुम्हाला होमवर्क म्हणून ही गंधद्रव्य कोणती हे सगळं जॉट करून लिहून ठेवायचं आहे. ओके सो गंधद्रव्य घालून आणि रासना एरंड जटामिशैः. रासना एरंड आणि जटामांसी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उद्रिक्त लवणम याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लवणयुक्त करून स्नेह चुक्र तक्र पयप्लुतैः. हे सगळं जे आहे ना त्याच्यामध्ये काय काय घालावं अजून. आता आपण इथे पासून बघितलं की वचा किण्व शतावा देवदार धान्य त्याच्यानंतर समस्त गंधद्रव्य रासना एरंड जटामांसी ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये उद्रिक्त लवणाचं मोठं प्रमाण असतं आणि मग ते काय करायचं प्लुत म्हणजे बुडवून या अर्थाने स्नेह चुक्र तक्र आणि पय या चौघांच्या पैकी कुठल्याही एका काढ्यात किंवा सगळ्यांच्या मिळून काढ्यात बुडवून हा स्वेदन दिलं जातं. स्नेह म्हणजे काय तर वेगवेगळ्या पद्धतीचे ज्याला आपण घृततैल वसामज्जा हे जे ते चारीपैकी कुठलाही स्नेह. त्याच्यानंतर चुक्र म्हणजे काय तर चुक्र म्हणत असताना चुका या अर्थाने येतं. तर चुक्याचा रस जो असतो ना त्याच्यामध्ये कारण आंबट असतो चुका नेहमी आणि चुका आंबट असल्यामुळे काय होतं तर तो वाताचं अनुलोमन आणि शमन करण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि मग चुक्र आणि तक्र याचा ताकामध्ये सुद्धा बुडवून करू शकतो किंवा दुधामध्ये सुद्धा बुडवून आपण ह्या पिंडस्वेद करू शकत असतो. आता पिंडस्वेद आपण बघत असताना बऱ्याच वेळेला धान्य म्हणत असताना पंचधान्य आणि ती आपण ह्याच्यामध्ये बुडवलेली आहेत बलेच्या काढ्यामध्ये आणि मग पिंडस्वेद करतो हे आपण बघितलेलं असतं. हे जो आहे ना हा प्रकार उपनाहाप्रमाणेच येतो. सो हे करत असताना उपनाहामध्ये आणि पिंडस्वेदामध्ये मात्र एक फरक आहे की उपनाहामध्ये उपनाह आपण बांधून ठेवतो आणि ती उष्णता जी आहे ना तर ती त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब व्हावी आणि त्याच्याने पाचन व्हावं हे अपेक्षित आहे. वेरॅज पिंडस्वेदामध्ये आपण जी पोटली बनवलेली असते तर त्यांनी शेकणं हा भाग करत असतो. सो त्याच्यामध्ये थोडासा हा डिफरन्स राहत असतो. सो धान्यैः समस्तैः गंधैश्च रासना एरंड जटामिशैः उद्रिक्त लवणैः स्नेह चुक्र तक्र पयप्लुतैः केवले पवने. केवल पवन असं असताना ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत कराव्यात. म्हणजे कुठल्या तर वचा किण्व पासून ती सगळी औषधं वापरावीत किंवा स्नेहामध्ये चुक्रामध्ये तक्रामध्ये किंवा पयामध्ये हे बुडवून मग त्याप्रमाणे ह्याचा उपनाह बांधावा. आणि जर का कफ संसृष्टे अशी परिस्थिती असेल तर तिथे काय करायचंय तर सुरसादी गण वापरावा. कफ संसृष्ट वात असताना मग तिथे हे वापरायचं आणि हे वापरल्यानंतर मग कफ आणि वात दोन्ही कमी करण्यासाठी सुरसादी गणाचा उपयोग होईल. आणि पित्ताच्या संदर्भामध्ये जर का संप्राप्ती आहे आणि आपल्याला उपनाह करायचा आहे असं जर का असेल ना तर उपनाह करत असताना मात्र इथे आपल्याला एक काळजी घ्यावी लागते कारण की पित्ताने विकृती सुद्धा नाही यायला पाहिजे.
मग तिथे औषधं जी वापरली जातात ना ती पद्मकादी गणातली औषधं वापरली जातात. आता आधी सुद्धा एक दोनदा सांगून झालेलं आहे की पद्मकादी गण कोणता ते, पण तरी सुद्धा जर का कुणी लिहून काढलेला नसेल तर तो पद्मकादी गण संपूर्ण लिहून काढायचा आहे. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा ते तुम्हाला मिळून जाईल. पद्मकपुंड्र, वृद्धेत, गर्द, शृंगमृता, दश जीवन संज्ञा वगैरे. तर हा जो पद्मकादी गण आहे ना तर तो पित्ताचं ज्याला आपण म्हणतो परिणमन किंवा धातुपाक होऊ न देता उपनाह म्हणजे स्वेद करतो. आणि म्हणूनच पद्मकादी गणाचा जो उपनाह बांधला जातो तर त्याला एक वेगळी संज्ञा दिली जाते आणि ती म्हणजे सालवण उपनाह असं म्हटलं जातं. सालवण उपनाह हा वेगळा शब्द पद्मकादी गणाच्या संदर्भामध्ये वापरला जातो. का तर याच्यामध्ये महत्वाचा भाग असा होतो की आपण बघतो की प्रत्येक वेळेला स्वेदन दिल्यानंतर धातुपाक होण्याची शक्यता असते जास्त पद्धतीनं किंवा जास्त प्रमाणामध्ये स्वेदन झालं तर. मग तो धातुपाक होऊ नये म्हणून काय करावं, मग तिथे पित्तशमन औषधांनी युक्त असं स्वेदन करावं. मग आता धातुपाक होण्याची शक्यता कुठे कुठे जास्ती असते हे सुद्धा आपण बघूया. तर प्रमेहाचे जे पेशंट असतात ना तिथे बघा अस्वेद्य म्हणून सांगितलेले असतात. का तर धातुपाक होतो म्हणून. हृदरोगाचे पेशंट अस्वेद्य असतात. का तर धातुपाक झाल्यानंतर ब्लिडिंग टेंडन्सीज वाढतात म्हणून. म्हणजे शरीरातल्या रक्तवाहिन्या फुटणं हे का घडतं, तर शरीराची रक्तवाहिनीची जी भिंत आहे तर त्याच्यामध्ये पाक होतो, ती पक्वता येते आणि ते फुटतं आणि म्हणून मग ब्लिडिंग टेंडन्सीज वाढतात. आणि म्हणून धातुपाक होऊ नये याच्यासाठी म्हणून जर का आपल्याला स्वेदन द्यायचं पण आहे आणि धातुपाक होऊ नये म्हणून काळजी पण घ्यायची, अशा वेळेला काय करायचं तर मग हा पद्मकादी सालवण उपनाह जो आहे तर तो त्या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे आपण पहिला बघितला तापस्वेद, दुसरा बघितला उपनाह स्वेद. याच्यानंतरचा जो तिसरा जो येतो ना त्याच्यामध्ये स्निग्धोष्णवीर्ये मृद्भी चर्मपट्टैः पूतिभिः अलाभे वातजित पत्र कौशेय विकशाटकैः बद्धम रात्रौ दिवा मुंचेत रात्रौ दिवाकृतम. आता हे उपनाहाच्या बाबतीत असे पुढचे श्लोक आलेले आहेत आणि हे कसे करावेत, कसं करावं हे सांगितलेलं आहे. स्निग्धोष्णवीर्ये मृदुभिः चर्मपट्टैः पूतिभिः. म्हणजे स्निग्ध उष्ण वीर्याची ही सगळी द्रव्य जी आहेत ती कशी आहेत तर स्निग्ध वीर्याची आहेत आणि उष्ण वीर्याची आहेत. मग ही जी द्रव्य आहेत ना ती कशामध्ये बांधावीत तर मृदुभिः चर्मपट्टैः म्हणजे मृदू अशा चामड्यामध्येही बांधावीत. किंवा अलाभे तुम्हाला असं मऊ चामडं नाही मिळालं. चामडं म्हणजे काय, स्किन ऑफ द वेगवेगळे जे प्राणी आहेत ते. जर असं तुम्हाला चामडं नाही मिळालं तर अलाभे लगेच सांगून ठेवतात काय द्यावे तर वातजित पत्र, वाताला जिंकणारं कोणतंही पत्र. मग त्याच्यामध्ये कोणतं कोणतं पत्र आपण वापरू शकतो याचा सुद्धा विचार केला जातो. मग वाताला जिंकणारं पत्र कुठलं आहे तर तुम्ही बघितलं असेल की रुईच्या पानामध्ये बांधून वापरले जातात. तर रुई जी आहे ती उत्तम वातशमन करणारी आहे. दुसरी गोष्ट नागवेलीच्या पानामध्ये बांधून हे काय म्हणतो आपण ज्याला उपनाह आहे तो बांधला जातो. तर रुईच्या पानामध्ये तसंच नागवेलीच्या पानामध्ये तसंच वास्यामध्ये सुद्धा काही वेळेला हे बांधून उपनाह दिले जातात. याची जी वातजित मोठी पत्र आहेत शमन करणारी, वाताचं शमन करणारी पानं तर ती त्या ठिकाणी वापरावीत. ते पण नाही समजा मिळालं तुम्हाला तर कौशेय, कौशेय म्हणजे कोशापासून उत्पन्न म्हणून कौशेय असं म्हटलेलं आहे. कोशापासून उत्पन्न काय असतं, कोश कशाचा बनतो तर आपण सिल्क वर्म्स बघितलेले असतात त्याचा कोश बनतो. म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं जे वस्त्र ते म्हणजे सिल्क. म्हणून सिल्क मध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता वेगवेगळे जे उपनाह आहेत ते. आणि विकशाटकैही ह्याचा अर्थ वेगवेगळी जी सुती किंवा लोकरीची वस्त्र जी आहेत ती सुद्धा त्यामध्ये आपण वापरू शकतो. सो वेगवेगळ्या कपड्यांमध्ये बांधून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वापराव्यात उपनाहासाठी. मग बद्धम रात्रौ दिवा मुंचेत, रात्रौ बद्धम दिवा मुंचेत याचा अर्थ काय, रात्री बांधलेलं दिवा म्हणजे दिवसा सोडावं, मुंचेत रात्रौ दिवाकृतम म्हणजे रात्री जर बांधलं तर दिवसा सोडावं आणि दिवसा बांधलं तर रात्री सोडावं. याचाच अर्थ असा आहे की 12 तास हा जो उपनाह आहे तो त्या ठिकाणी राहणं अपेक्षित आहे. म्हणजे हा 12 तास उपनाह जर का त्या ठिकाणी एका ठिकाणी राहत असेल तर त्याची जी उष्णता आहे त्याच्या जे वातशमन आहे त्या द्रव्यांचा जो काय म्हणतो व्होलेटाईलचा जो इम्पॅक्ट आहे तो सगळ्या आतल्या धातूंवरती येणार आणि मग संप्राप्ती हळूहळू कमी करायला ते मदत करतं. आणि म्हणून रात्रौ बद्धम दिवा मुंचेत. आणि पुढे म्हटलेलं आहे की बद्धम रात्रौ दिवा मुंचेत, मुंचेत रात्रौ दिवाकृतम अशा पद्धतीनं इथपर्यंत जो आहे ना हा उपनाह पूर्ण होतो.
मग त्याच्यानंतर तिसरा जो स्वेद आहे तो ह्याच्यानंतर चालू होतो, तर त्या तिसऱ्या स्वेदाचं नाव आहे उष्म स्वेद. आपण बघितलेलं ताप, उपनाह, उष्म आणि चौथा जो येतो द्रव. आता उष्म स्वेद कसा करायचा हे इथे वर्णन करतात की उष्मातु उत्कारिका लोष्ट कपाल उपल पांसुभिः पत्रभंगेन धान्येन करीष सिकतातुषैः अनेक उपाय संतप्तैः प्रयोज्यो देशकालतः. आता याच्यामध्ये काय काय करावं, तर उष्मातु उत्कारिका लोष्ट कपाल उपल पांसुभिः. आता उष्मातू हे गरम केलेलं काय काय वापरावं, उत्कारिका. उत्कारिका म्हणजे काय, तर भाकरी सारखं बरं का, दामटं ज्याला मराठीत म्हटलं जातं ना ते म्हणजे उत्कारिका. म्हणजे साधारणपणे छोटी एक पुरी असते ना त्या आकाराची भाकरी बनवायची, आणि तुम्ही जर का कधी चुकून बनवली असेल भाकरी, तर त्याच्यामध्ये भाकरी बनवल्यानंतर भाकरी हातात पकडता येत नाही एवढी ती गरम असते, आणि अशा त्या भाकरीने स्वेदन द्यायचं आहे, आणि म्हणून ह्याला उष्म स्वेद असं म्हटलंय की ज्याच्यामध्ये उष्णता आतमध्ये कोंडली गेलेली असते. भाकरीचे जे काही 2 लेयर्स असतात त्याच्यामध्ये जर का फोडलं तर हाताने जर का आपण त्या भाकरी फुगलेली फोडायला गेलो ना तर हात भाजतो, एवढी उष्णता त्याच्यामध्ये असते. सो उष्मातु उत्कारिका. तसंच लोष्ट. लोष्ट म्हणजे काय, मातीचं ढेकूळ अशा अर्थाने, किंवा दगड किंवा खडा या अर्थाने. मातीचं ढेकूळ जे आहे ना ते सुद्धा गरम करून शेकणं असं केलं जातं, ज्याला आजकाल आपण विटकरीने शेक देणं म्हणतो ना, ती सुद्धा गोष्ट ह्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकते. त्याच्यानंतर कपाल. कपाल याचा अर्थ फ्लॅट बोन्स जे असतात ना ते, किंवा आपण खापर म्हणतो ते, जे फ्लॅट असतात. म्हणजे एखादा माठ किंवा मटका आहे तो फोडल्यानंतरचा एखादा पीस जो तयार होता ना त्याला कपाल असं म्हटलं जातं. तर ते गरम करून त्याने शेकणं. उपल. उपल म्हणजे खडा किंवा दगड बर का. तुम्हाला जर का ती कावळ्याची गोष्ट माहिती असेल ना, की त्याला तहान लागलेली होती आणि मग तो तहान बुजवण्यासाठी मग एक त्याला माठ दिसला, आणि मग त्याच्यात त्यांनी काय टाकले, तर तिथे उपल असा शब्द आलेला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. प्रस्तर आणि उपल दोन्ही एकमेकांना सिनोनिम आहेत. मग हे आपण वेगवेगळ्या स्पाज मध्ये बऱ्याच वेळेला बघतो, ते काळ्या रंगाचे असे एवढे एवढे दगड असतात, ते गरम पाण्यामध्ये टाकलेले असतात, आणि मग ते पाण्यामधले दगड काढून मग ते पाठीवरती विशिष्ट एक 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 मणक्यावरती असं ठेवतात, आणि मग तो स्वेद झाल्यानंतर ते बरं वाटतं, आणि मग काय म्हणतो पेन आहे ते उत्तम पद्धतीनं कमी येतं. आणि म्हणून इथे काय काय वापरावं असं आलेलं आहे, तर उत्कारिका, लोष्ट, कापाल, उपल आणि पांसुभिः. पांसु म्हणजे धूळ बर का. आता धूळ आपण वापरू का हो, मग इथे पांसु याचा अर्थ आपण माती किंवा दुसरा अर्थ तिथे रेती असा घेऊ शकतो. आता रेती किंवा वाळू हे आपण कुठल्या स्वेदामध्ये वापरतो असं जर बघितलं तर आपण वालुका पोट्टली स्वेद म्हणतो ना, त्याच्यामध्ये हे आपण प्रॅक्टिकली आपल्या दवाखान्यांमध्ये वापरत असतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला उष्ण स्वेद तर द्यायचा आहे परंतु पाण्याचा संस्पर्श नको आहे. म्हणजेच काय, तर जिथे जिथे सामता आहे अशा ठिकाणी हे विशेष करून उष्ण स्वेद वापरले जातात. मग आंबाताचा जो पेशंट असतो त्याच्यामध्ये सामता असते आणि तिथे पाण्याचा स्वेद दिला गेला ना तर त्या पाण्याच्या योगाने बऱ्याच वेळेला पेन वाढतं नंतर, म्हणजे स्वेदन देताना बरं वाटतं आणि नंतर वाढत असतं. मग अशा वेळेला आंबाताच्या पेशंटमध्ये आपण वालुका जी आहे तर ती गरम करून भाजून पोटलीमध्ये घालतो आणि मग त्याने शेकतो, म्हणजे तिथे कुठेही पाण्याचा संपर्क येत नाही. असं केल्यामुळे काय व्हायला लागतं, तर तिथला जो सामत आहे त्याचं पाचन होतं आणि अग्नितत्व त्या ठिकाणचं वाढतं, आणि मग पेन कमी येतं, सूज कमी येते, आणि म्हणून तसं पांसुभिः हा शब्द वापरलेला आहे. आणि पत्रभंगेन धान्येन करीष सिकतातुषैः. पत्रभंगेन म्हणजेच काय, तर वेगवेगळी जी पानं असतात ना ती सोळामोळा करून किंवा ती कापून ती वापरावीत. जसं आपण पत्र पोट्टली करतो की त्याच्यामध्ये वेगवेगळी पानं, जसं चिंचेचं पान आहे किंवा बोराचं पान आहे की ज्याच्यामध्ये उष्णता धरून ठेवण्याची ताकद असते, मग ती गरम करायची कढईमध्ये आणि ती पोटलीमध्ये घालून शेकणं. तर ह्या पद्धतीने पत्रभंगेन, भंग म्हणजे कापलेली पानं या अर्थाने, किंवा वेगवेगळं धान्य सुद्धा. कधीतरी तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेला खोकला असतो किंवा कफाचा खोकला असतो विशेष करून, तर बाजरी जी असते ना, तर ती बाजरी जी असते ते भाजून त्याचा धूर घेतला जातो. तसं केल्यामुळे काय होतं, तर बाजरी वृक्ष आहे आणि म्हणून शरीरातला कफ कमी करते, आणि म्हणून धान्याने हे स्वेदन दिलं जातं. आणि करीष सिकतातुषैः. करीष म्हणजे काय, करीष म्हणजे शेळीच्या ज्या लेंड्या असतात ना त्याला करीष म्हटलं जातं. आता ह्या करीषाचं स्वेदन कुठे विशेष करून केलेलं आहे,
तर तुम्हाला जर आठवत असेल तर ज्या वेळेला बाळाची म्हणजे जन्मल्यानंतर 7 दिवसांमध्ये नाळ पडून जायला पाहिजे, पण काही बाळांमध्ये ही नाळ पडत नाही आणि ही नाळ न पडल्यानंतर त्या ठिकाणी व्रण उत्पन्न होतो अम्बिलिकसच्या इथे. मग तो व्रण जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने भरावा, तर त्या भरून येण्यासाठी म्हणून हे विशेष करून करिशाग्नी किंवा लेंड्या ज्या असतात ना तर त्याची राख जी आहे ते त्या ठिकाणी लावावी असं म्हटलेलं आहे. तर त्या पद्धतीनं ज्या शेळीचे विष्ठा आहे तर ती गरम करून त्यांनी शेकणं हा भाग केला जातो. याला किंचित करोसिव्ह ऍक्शन असते आणि म्हणून जे जे व्रण न भरून येणारे असतात अशा ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी करता येत असतात. काही स्रावी वुंड्स असतात किंवा त्याच्यामध्ये ग्रॅन्युलेशन टिश्यू चांगलं येत नसतं, अशा पद्धतीचे जे व्रण आहेत ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हा करिशाग्नी आपण वापरू शकत असतो. किंवा सिकता, सिकता म्हणजे ऍक्च्युअली वाळू आणि तुषही, तुसांनी सुद्धा आपल्याला स्वेदन करता येत असतं. आता तुम्ही म्हणाल तुस कुठली, तर ज्या वेळेला भात किंवा गहू काढला जातो तर भात किंवा गहू काढला जातो ना तर त्याच्यावरती तूस असतं आणि ते सेपरेट केलं जातं आणि आतला तांदूळ किंवा हे काढून घेतला, तर ती जी तुस उरलेली असतात ना तर ती गरम करून त्यांनी शेकणं हा भाग केला जातो. मग असं कधी केलं जातं, तर जनरली लोअर बॅक पेन ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला लोखंडी तवा गरम केला जातो. तो म्हणजे कॉन्व्हेक्स साईड त्याची वरती येईल असा गादीवरती किंवा कॉटवरती ठेवला जातो. त्याच्यावरती ही तुसं टाकली जातात, त्याच्यावरती एक चादर टाकली जाते आणि मग स्वेदन घेतलं जातं. तर ह्या पद्धतीनं जर स्वेदन घेतलं तर पाठ दुखायची थांबते आणि म्हणून तुषैही असं म्हणलंय. अनेक उपाय संतप्तैः. अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक वस्तू आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो उष्म स्वेद देण्यासाठी की ज्या गरम आपण करू शकतो. अशा प्रयोज्यो देश कालतः, देश आणि काल ह्याला अनुसरून मग तुम्ही या वस्तू चूज करू शकता की काय वापरायचंय. देश आणि काल असं म्हणत असताना देश म्हटल्यावरती आपल्याला असं वाटतं की जंगल अनुपे का साधारण आहे आणि त्याच्यानुसार ते ठरवायचं, बरोबर आहे, नाही असं नाही. म्हणजे समजा आपण अनुप देशामध्ये असू तर जास्त उष्णता टिकून ठेवणारी आपल्याला वनस्पती पाहिजे, कारण काय आहे की तिथे गारवा जास्त आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आपण जर का जंगल देशामध्ये आहोत तर मग तिथे आपल्याला कमी उष्णतावाल्या द्रव्य असायला हवेत, तर त्या पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. आता देशाचा अर्थ इथे अजून एक आपल्याला घेता येत असतो आणि देश ह्याचा अर्थ देह देश या अर्थाने, म्हणजे आपल्याला शरीरातल्या कुठल्या भागावरती ते करायचंय याला अनुसरून आपण ह्या गोष्टी ठरवू शकतो. जसं आपल्याला टाचेला स्वेद द्यायचंय, मग टाचेला स्वेद जर का द्यायचा असेल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला हवं, तर टाचेच्या ठिकाणी काय आहे तर मातीचा संपर्क खूप असतो, म्हणून माती, वाळू किंवा विटकर ह्या गोष्टींचा संबंध जो आहे ना तर त्या स्वेदनासाठी आपण वापरणार. त्याच्यानंतर आपल्याला समजा विशिष्ट काही ठिकाणी म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी समजा स्वेदन द्यायचं आहे, देह देशानुसार आपण विचार करतोय. मग इथे काय आपण वापरू शकतो, तर वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये जी हाडजोड किंवा ज्याला आपण अस्थिशृंखला म्हणतो ती जर गरम करून ठेवली आणि त्याने स्वेदन दिलं तरी सुद्धा त्याचा उपयोग चांगला आहे, कारण की त्याला हाडजोड हे सिनोनिम आहे. सो या अर्थाने म्हणजे देह देश शरीरातल्या कुठल्या अवयवावरती आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला उष्णता किती अपेक्षित आहे त्याच्यानुसार ही वेगवेगळी द्रव्य आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर अजून एक आलेलं आहे की देश कालतः, काल म्हणत असताना नित्यग आणि अवस्थिक हे दोन काल झाले. मग नित्यग कालानुसार जेव्हा विचार करत असतो आपण तर तो क्षणादी आहे, तो जातच आहे. मग किती काळ आपल्याला ते ठेवायचंय याच्यानुसार सुद्धा आपण विचार करणार की आपल्याला उष्णता किती काळापर्यंत हवी आहे. कसं असतं ना की एखादं द्रव्य असतं ते झपकन तापतं आणि पटकन कमी पण येतं आणि एखादं द्रव्य असतं ते तापायला वेळ घेतं आणि गार सुद्धा हळूहळू होतं. जसं लोखंड आहे, तापतं पटकन पण थंडही पटकन होणार आहे. परंतु हेच जर कापालं असा जो शब्द वापरलेला आहे म्हणजे एखाद्या डेऱ्याचा आपण जर का पार्ट घेतला त्याचा तर ते गरम केलं ना तर ते गार व्हायला सुद्धा तेवढाच वेळ लागणार आहे. म्हणजे आपल्याला किती वेळ स्वेदन अपेक्षित आहे त्याच्यानुसार आपण द्रव्य बदलू शकतो. अजून एक देशाचा किंवा काळाचा अर्थ असा आपण म्हणू शकतो की अवस्थिक काल म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे साम अवस्था आहे, निराम अवस्था आहे. मग साम अवस्था असेल तर मग त्या ठिकाणी आपण वाळूसारखं द्रव्य चूज करू. जर निराम अवस्था असेल तर त्याच्यामध्ये तुसांसारखं द्रव्य चूज करू. सो ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स नुसार आपल्याला ही सगळी जी काही द्रव्य आहेत ना ती ठरवायची आहेत की आपल्याला कोणतं द्रव्य त्या ठिकाणी वापरायचं आहे. सो हा उष्म स्वेद जो आहे तर त्या संदर्भामध्ये एक मिनिट तर उष्मस्वेद आपल्याला कशा पद्धतीने करायचंय तर उष्मातु उत्कारिका लोष्ट कपाल उपल पांसुभिः
पत्रभंगेन धान्येन करीश सिकतातुषैः अनेक उपाय संतप्तैः प्रयोज्यो देशकालतः। आता ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत सांगितलेल्या आहेत। मग आता ह्याच्या पुढचे जो श्लोक आहे त्याच्यामध्ये शिग्रू वारणक एरंड करंज सुरसा अर्जका शिरीष वासा वंश अर्क मालती दीर्घवृंततः पत्रभंगै वचाद्यैश्च मांसैश्च अनुपवारिजैः दशमूलेन च पृथक् सहितैर्वा यथामलम् स्नेहवद्भिः सुराशुक्त वारी क्षीर रसादि साधितैः कुंभी गलन्तिर्नाडीर्वा पूरयित्वा रुजार्दितं वाससा आच्छादितं गात्रं स्निग्धं सिंचेत यथासुखम। आता इथे संपूर्ण हा द्रवस्वेद चालू होतो। आता द्रवस्वेद कसा करायचा आहे ह्याचं हे खूप छान वर्णन त्यांनी केलेलं आहे। आता द्रवस्वेदाच्या बाबतीमध्ये कसं करा तर शिग्रू वारण एरंड करंज सुरसा आणि अर्जकात। आता शिग्रू म्हणजे काय तर शेवगा, बरोबर। त्याच्यानंतर वारण म्हणजे काटेकरंज असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर एरंड, नंतर करंज, सुरसा म्हणजे तुळस आणि अर्जकात म्हणजे अजबला ज्याला म्हटले जाते ती वनस्पती। त्याच्यानंतर शिरीष वासा, शिरीष सगळ्यांना माहिती उत्तम विषग्न आहे वासा। त्याच्यानंतर वंश म्हणजे काय आपला बांबू। त्याच्यानंतर अर्क म्हणजे रुई। मालती म्हणजे आपली जी फुलं येतात जाईजुईची तशी मालतीची फुलं असतात। आणि दीर्घवृंततः, दीर्घवृंत म्हणजे काय तर टेंटूला दीर्घवृंत असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पत्रभंगैही, वेगवेगळे पत्र ही जी पानं आहेत ती। त्याच्यानंतर वचाद्देश, वेखंड वगैरे सुद्धा आपण तिथे वापरू शकतो। आणि मांसैहीच्या अनुपवारिजैही, मांस सुद्धा तिथे वापरू शकतो। कशाचं तर अनुप आणि वारिज। अनुप मांस म्हणजे कुठलं तर जे पाणथळ जागेमध्ये असतात ते, आणि वारिज म्हणजे जलचर जे प्राणी आहेत ते। तर अनुप देशातलं मांस आणि वारिज म्हणजे ऍक्च्युअल पाण्यामध्ये राहणारे जे मांस आहेत ते। आणि दशमूलेन च पृथक सहितैर्वा आणि दशमूल। आता हे सगळे जे सांगितले ना शिग्रू, त्याच्यानंतर वारण, एरंड, करंज, सुरसा, अर्जक ही सगळी स्वेदन द्रव्य आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजेत। आणि फायनली म्हटले की दशमूलेन च पृथक सहितैर्वा म्हणजे पृथक किंवा सहितैही म्हणजे काय पृथक म्हणजे एकटं पण आपण वापरू शकतो। म्हणजे एकट्या शिग्रूचं स्वेदन देणं, एकट्या करंजाचं स्वेदन देणं, एकट्या तुळशीचं स्वेदन देणं, एकट्या शिरीषाचं स्वेदन देणं हे सुद्धा करू शकतो। एकट्या दशमूळाचं स्वेदन देणं किंवा सगळे एकत्र करून सुद्धा आपण वापरू शकतो। आणि ते कशावरती ठरवायचं कोणतं वनस्पती वापरायची ती तर यथामलम, सहितैर्वा यथामलम। यथामलम ह्याचा म्हणजे मल ह्याचा अर्थ इथे दोष असं घ्यायला पाहिजे। तर दोष म्हणत असताना कुठला दोष आहे त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे की कोणत्या पद्धतीचे किंवा कोणती वनस्पती इथे आपण वापरणार। सर्वसमावेशक जर का म्हटलं तर दशमूळ, कारण वात घन द्रव्यांमध्ये दशमूळ उत्तम आहे। आणि स्वेदन आपण कशासाठी देतोय तर तत्र स्वेद संशोधन मृदू हे कशाचं आहे चिकित्सा सूत्र तर वाताचं आहे। आपण 13व्या अध्यायामध्ये बघितलेलं होतं। जर का हे 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं वाताच्या चिकित्सेचं सूत्र आहे तर वातशमन द्रव्य असायला पाहिजेत हे तर निश्चित। मग वातशमन द्रव्यांमध्ये रुई वापरा किंवा करंज वापरा, हे वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो। मग आता स्वेदन कशाचं करायचंय हे आपल्याला ठरवायचंय समजा द्रवस्वेद देताना। तर मग इथे आपण काय ठरवलं पाहिजे की आता एकांतिक वायूचा प्रकोप आहे समजा, तर मग आपण दशमूळ वापरलं ठीक आहे। त्याच्यानंतर एखादा आपल्याला विरेचन द्यायचंय, त्वचेचा पेशंट आहे म्हणजे त्वचा रोगाचा पेशंट आहे, वेगवेगळ्या कोष्ठांचा किंवा विशेष करून वातज कोष्ठाचा पेशंट आहे म्हणून आपण समजा पित्तज कोष्ठाचा पेशंट आहे म्हणून विरेचन देतोय। अशा वेळेला जर का स्नेहन स्वेदन द्यायचंय तर मग तिथे आपण कशाचं वापरू तर करंजाचा उपयोग नक्कीच होईल की नाही जास्त चांगला, मग तिथे करंजाचं स्वेदन द्यायचा। मग काही वेळेला आहे की पेशंट आहे समजा सर्दी खोकला असा पेशंट आहे किंवा दम्याचा पेशंट आहे, मग अशा पेशंट मध्ये स्वेदन देताना तिथेही दशमूळ वापरावं का तर ठीक आहे म्हणजे त्याने दशमूळाने कमी येईल, पण तिथे वासा किंवा सुरसा या गोष्टी वापरल्या तर एक्सपेक्टोरेशन जास्त चांगल्या पद्धतीने होईल, कफ चांगला निघून जाईल, बरोबर। आणि म्हणून वासा किंवा सुरसा या गोष्टी तिथे स्वेदनासाठी वापराव्यात।
त्याच्यानंतर शिगरू सुद्धा म्हटले. शेवगा जो आहे ना तो सुद्धा उत्तम वेदना कमी करणारा आहे. जे पिन पॉइंट वेदना जिथे जिथे असतात, विशेष करून जे कशेरुका किंवा आपण रिप्सच्या ठिकाणी किंवा व्हर्टिब्रल कॉलमच्या ठिकाणी असं जे पेन आहे ना, त्यांचं पेन कमी करण्याच्या दिवशी या शिगरूचा खूप चांगला उपयोग होतो. मग तिथे शिगरूचा आपण नाडी स्वेद देणार. या पद्धतीने आपण स्वेदनाची द्रव्य आहेत ना, तर ती वेगवेगळी ठरवू शकत असतो. बऱ्याच वेळेला असं असतं की सर्वसमावेशक म्हणून दशमूळ स्वेदन असं 90% 70% पेशंटमध्ये वापरलं जात असतं. उपयोगी त्याचा चांगला दिसतोच. पण ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि तो कसा, तर यथामलम नाम यथा दोषम, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. मग आता हे सगळे आपण द्रव्य घेतली. दशमूलेन च पृथक सहितैर्वा यथामलम. मग द्रव्य कुठलं वापरायचं हा आपला निर्णय झाला. मग कसा करायचा त्याचा, तर स्नेहवद्धी सुराशुक्त वारी क्षीरादी साधितैहि. मग आता ते जे काही द्रव्य आपण घेतलेत ना, ती थोडीस स्नेहयुक्त करावीत. त्याच्यानंतर सुरा, शुक्त, वारी, क्षीर यांच्यामध्ये साधित म्हणजे त्यांचे काढे तयार करायचे. सुरा म्हणजे काय, तर आपल्याला भैषज कल्पनेच्या नुसार सुरा म्हणजे काय माहिती आहे. शुक्त म्हणजे काय, तर आपण आता म्हटलो कांजी, मग त्या कांजीमध्ये त्याचा काढा करून त्या कांजीने शेकणं. वारी म्हणजे काय, तर पाणी, मग पाण्यामध्ये काढा करून त्याने शेकणं. किंवा क्षीरामध्ये काढा करून, क्षीर म्हणजे दूध, दुधामध्ये काढा करून त्याने शेकणं. मग जसं मगाशी आपण म्हटलं की पिंडस्वेदामध्ये आपण काय करतो, तर दशमुळाचा किंवा बलेचा दुधामधला काढा करतो, तसं करू शकतो. किंवा इथे अनुपमांस वापरा असंही म्हटलेलं आहे, मग त्या मांसाचा दुधामधला काढा असं करून सुद्धा वापरता येऊ शकतं. आता हे सगळं आपण त्याचा काढा तयार केला, ही द्रव्य घेतली, द्रव्य कुठला त्याचा निर्णय घेतला, त्याचा कशामध्ये काढा करायचा हा पण निर्णय घेतला. हे झाल्यानंतर कुंभीर गलंतीर नाडीरवा असं म्हणले, पूरयित्वा रुजार्दितम. आता मग हे स्वेदन द्यायचंय ना, तर ते कसं द्यायचं, कुंभीर गलंती कुंभी म्हणजे काय, तर माठ, आणि गलंती म्हणजे त्याला एक छिद्र पाडायचं आणि ते गळतंय अशा ह्याच्यामधनं ती जी धारा आहे, तर ती त्या जिथे दुखत आहे रुजार्दित त्या ठिकाणी ती धारा ठेवावी. किंवा नाडीरवा, नाडी स्वेद द्यावा, पूरयित्वा त्याच्यामध्ये पूरण करून, ह्या पद्धतीनं ते द्यायचंय. आता हे देत असताना गरम आहे ते, बरोबर, कारण आपण स्वेदन देतोय. मग गरम जर का डायरेक्ट स्किन वरती टाकलं तर त्रास होईल का नाही, एकदम स्किन बर्न्स होण्याची शक्यता आहे. सुपरफिशियल का होईना ते होणार. मग काय करायचं, तर वाससा आच्छादितम गात्रम, एखादा कपडा जो आहे ना तो पहिल्यांदा त्या अंगावरती जिथे स्वेदन देणारे तिथे टाकावा. आणि सिद्धम सिंचित यथासुखम, आणि मग असं केल्यानंतर सिंचित यथासुखम, जोपर्यंत त्याला बरं वाटतंय तोपर्यंत ह्याचं सिंचन करावं. आता हे जे द्रवस्वेद आहेत ना, किंवा ज्या पद्धतीने दिले जातात, तर ज्याला सध्या आपण धारा म्हणतो ना, हे असे धारास्वेद सुद्धा आपण त्याचं नाव म्हणू शकतो. मग ही धारा देत असताना ज्या ठिकाणी द्यायची आहे तर त्या ठिकाणी कपडा एक टाकून मग वरनं हे पडलं पाहिजे, ह्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. मग आता धारा आपण प्रॅक्टिकली कोणकोणत्या पद्धतीच्या पेशंट्स मध्ये वापरतो, तर ज्या पेशंट्स मध्ये युरिनरी हे असतात, स्टोन्स असतात, त्यांच्यामध्ये धारेचा खूप चांगला उपयोग होतो असं एक दिसतं बरं का. मग त्याच्यामध्ये विशेष करून जे काढे वाताचं शमन करतील आणि मूत्राच्या संदर्भामध्ये गामितो असेल तर असे सुद्धा आपल्याला वापरता येत असतात. मग आता हे काढे जे आपल्याला वापरायचे आहेत ना, तर ते लंबार एरियामध्ये जो सरफेस मार्किंग नुसार किडनीचा एरिया आहे त्याच्यावरती जर का ते सतत ठेवले गेले, किंवा ते गलंतीर नाडी ह्या पद्धतीनं आता जर आपण बघितलं ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे झारी कशी पाण्याची असते ना तशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट्स मिळतात. मग एक धारा, अनेक धारा असे सुद्धा त्याच्यामध्ये प्रकार असतात. आणि मग ते गरम धारा आहे ना, ते सतत त्याच्यावरती सोडल्यानंतर एक गती त्याला मिळते, आणि त्या गतीमुळे वाताचं शमन सुद्धा होत असतं, उष्णतेने वाताचं शमन होत असतं, आणि जी औषधं आपण वापरलेली आहेत त्यांनी वाताचं शमन होत असतं. सो ह्या पद्धतीनं ते करायला पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट असं म्हटलेलं आहे, गलंतीर नाडीरवा असं म्हटलंय, म्हणजे आपल्याला समजा एखादा नाडी याचा अर्थ असं की डक्ट अशी आपण तयार करायची, आणि ते करून मग त्याच्यामध्ये हे सोडायचं. म्हणजे आता अगदी आपल्याकडे दुसरं काय नाहीये समजा, तर सलाईनची बाटली असते ना काचेची, त्याच्यामध्ये टाकायचा, सलाईनची हे टाकायची, नंतरची ती ट्यूब कापून टाकायची, आणि मग तो जो हे येतो ना फ्लो, तो सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं वापरता येतो. सो असे इन्स्ट्रुमेंट्स आपण आपल्या दवाखान्यासाठी वेगवेगळे सुद्धा बनवू शकत असतो, की जे आपल्याला योग्य पद्धतीनं स्वेदन देण्याच्या दृष्टीने म्हणून महत्वाचे राहतात. आता
कुंभी वापरावी, म्हणजे मातीचा कुंभ आहे, मग त्याला ते आपल्याला नाडी लावायचे, पण मग त्याच्यातनं ते लीक होईल. मग हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे या नवीन इन्स्ट्रुमेंट मधनं आपल्याला सुटत असतात. सो ह्या दृष्टीने आपण ह्या नवीन नवीन इन्स्ट्रुमेंटचा सर्च किंवा काय म्हणतो आपल्याला योग्य पद्धतीनं त्या आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरू शकत असतो. आणखीन एक प्रकार ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे, तैहि वा द्रव्यैहि पूर्णं कुंडम सर्वांगगे अनिले अवगाह्य आतुरस्तिष्ठेत दर्शक कृच्छ्रादी वृक्षुजो असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तैहि एव वा द्रव्यैहि, म्हणजे ह्याच द्रव्यांनी पूर्ण कुंडम, पूर्ण एखादं कुंड भरून घ्यावं. कुंड ह्याचा अर्थ आपण टब बाथ असं म्हणूयात आत्ताच्या ह्याच्यामध्ये दिवसांमध्ये. सर्वांगगे अनिले, कुठल्या कंडिशन्स मध्ये करायचं, तर सर्वांग ग वात असताना, सर्वांग ग दोनदा का वापरलाय, सर्वांग ग, ग नाम गामित्व असताना, संपूर्ण अंगामध्ये ज्या वेळेला सर्वांग वात आहे अशा वेळेला पूर्ण त्या काढ्याने भरलेल्या एका टब मध्ये, एका कुंडामध्ये अवगाह्य, अवगाह स्वेद द्यावा, आतुरहा तिष्ठेत, म्हणजे आतुरहा म्हणजे कोण, आजारी माणूस आहे त्याने तिष्ठेत, त्यामध्ये बसावं. आणि काय करावं, अर्श कृच्छ्रादी वृक्षुचो, याचा अर्थ काय, अर्श कृच्छ्र आदी वृक्षु, हा सप्तमी आहे, वृक्षु असा. रुक म्हणजे रुजा असताना, सप्तमी सांगायची म्हणून रुजा असताना वृक्षु असा शब्द आला. आणि कुठल्या व्याधींमध्ये विशेष करून, तर अर्श असताना किंवा कृच्छ्र असताना, कृच्छ्र नाम मूत्र कृच्छ्र. ओके, सो युरिनरीच्या संदर्भामध्ये सिम्पटम्स जेव्हा जेव्हा आहेत किंवा अर्श आहे, तर मग त्यामध्ये आपण अवगाह स्वेद देतो ना, तर त्याच्यासाठी ही द्रव्य वापरावीत. मग आजकाल मोठे प्लास्टिकचे टब सुद्धा मिळतात, मग ते पेशंटला सांगायचा की हे औषध घ्या, काढा करा, टब मध्ये टाका आणि बसा. असं बसल्यानंतर काय होतं, तर जी अर्शाच्या ठिकाणचं पेन असतं ना, तर ते खूप चांगल्या पद्धतीने कमी येतं. मूत्रकृच्छ्राचं पेन असतं ते उत्तम पद्धतीने कमी येतं. मूत्रकृच्र म्हणत असताना वातज पित्तज आणि कफज मूत्रकृच्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये युरिनेशनच्या वेळेला अर्जन्सी असणं, युरिन व्यवस्थित पास न होणं. त्याच्यानंतर काही वेळेला आजकाल बरेच पेशंट्स आपल्याला असे दिसतात, विशेष करून 23-24 वर्षाच्या ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये, की न्यूरोजेनिक ब्लॅडर असं म्हटलं जातं, की ते हायपर सेन्सिटिव्ह असतं. अर्ध भरलं की ते लगेच इव्हॅक्युएट होण्याच्या दृष्टीने म्हणून कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. असं ज्या वेळेला होतंय त्यावेळेला ती वाताची गती विकृती आहे म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट होत आहे. पूर्ण भरल्यावरच ब्लॅडरने कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे ना, पण त्याच्या आधीच जर होत असेल त्याला आता सेन्सिटिव्ह ब्लॅडर किंवा न्यूरोजेनिक ब्लॅडर असं म्हटलं जातं. पण ते का होत आहे, तर वाताची गती विकृत झाली म्हणूनच ते आधी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलंय. मग तसं होऊ नये या दृष्टिकोनातून म्हणून काय आपण करायला हवं, तर आपण इथे अवगाह स्वेद जर दिला तर त्याचा परिणाम चांगला मिळतो. आणखीन एक अवगाह स्वेदाचा जो परिणाम आपण आपल्या पेशंट्स मध्ये क्लिनिकमध्ये बघत असतो ना, त्यामध्ये लो स्पर्म मोटिलिटी असताना असं सुद्धा आपल्याला वेगवेगळे अवगाह वापरता येत असतात. त्याच्यानंतर काही वेळेला पेशंट जे असतात ना, तर त्यांच्यामध्ये काउंट कमी असणं, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला हे वेगवेगळे अवगाह वापरता येत असतात. मग हे अवगाह असे वापरायचे किंवा त्याची द्रव्य अशी सिलेक्ट करायची की ज्याचा परिणाम जो आहे तो शुक्रावरती चांगला मिळेल आणि वाताचं शमन पण होईल. आता वाताच्या संदर्भामध्ये गती असते हे आपण बघतो नेहमीच, की तत्र वा गतिगंधयोः इति. आता स्पर्मची जर का मोटिलिटी जर का विकृती असेल तर त्याचा विचार करत असताना सुद्धा आपल्याला स्पर्म मधल्या वाताच्या गतीची विकृती आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही वेळेला ऑसिलेटरी ऍक्शन्स असतात किंवा काही वेळेला फॉरवर्ड आणि प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीची ऍक्शन नसते. असे जे काही स्पर्मचे रिपोर्ट्स असतात, असे जे सिमेनचे रिपोर्ट्स असतात अनालिसिसचे, तर त्या पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला दशमूळ काढाच्या अवगाह वापरणं किंवा यष्टी मधूचा अवगाह वापरणं ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करता येत असतात. सो हे वेगवेगळे जे अवगाह आहेत ना, तर ते आपल्याला आपल्या पेशंटमध्ये कुठल्या त्रासासाठी आपण देतोय त्याच्यावरती ह्या गोष्टी ठरवाव्यात. आता समजा आपण अर्शासाठी वापरतोय, अर्शासाठी अवगाह जर द्यायचा असेल ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला जात्यादी द्रव्य, जात्यादी तेलाची जी द्रव्य आहेत त्याचा उपयोग होईल, कारण हिलिंग प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला हवी आहे. यष्टीमधूचा उपयोग होईल. त्याच्यानंतर आपल्याला
काही वेळेला दशमूळाच्या काढ्याचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग होईल पेन कमी करण्याच्या दृष्टीने. अमरवेलीचा जो काढा असतो त्याचा उपयोग जो आहे तर तो पेन कमी करण्याच्या दृष्टीने होईल. असे वेगवेगळे अवगाह जे आहेत ना तर ते आपल्याला ह्या पेशंट्स मध्ये अशा पद्धतीने वापरता येत असतात. मला असं वाटतं एक पुढचा श्लोक वाचूया आणि तुमच्या काही शंका असतील तर घेऊया आणि मग थांबूया. ओके. असं इथेपर्यंत झालेलं आपलं. तैरेवच वा द्रव्ये ही पूर्णम कुंडम सर्वांगगे अनिले अवगाह्य आतुरस्तिष्ठेत अर्ष कृच्छ्रादिक वृक्षचो निवाते अंतर्बहिर्वा स्निग्धो जीर्णान्न स्वेदमाचरेत व्याधित देश ऋतु वशात मध्यवरावरम कफार्तो वृक्षणं वृक्षे वृक्षक स्निग्धं कफानिले आमाशयगते वायौ कफे पक्वाशयाश्रिते वृक्षपूर्वं तथा स्नेहपूर्वं स्थानानुरोधतः अल्पं मोक्षणयो स्वल्पं दृक्मुष्क हृदयेन वा. आता हे स्वेदन कुठे करायचं, कधी करायचं, कसं करायचं, स्निग्ध स्वेदन कधी करायचं, वृक्ष स्वेदन कधी करायचं, असा पूर्ण हा विषय आहे. हा आपण नेक्स्ट टाइम बघूया. ओके. सो आपलं आज जे वाचन झालेलं आहे ना तर ते 11व्या श्लोकापर्यंत झालंय. नेक्स्ट टाइम आपण 12व्या श्लोकापासून वाचन करूया. आता आपण चॅट बॉक्स मध्ये जाऊया. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. आणि त्याच्याच बरोबरीनं जर का तुम्ही युट्यूब वरती असाल तर युट्यूब वरती सुद्धा तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. सेन्सिटिव्ह ब्लॅडर मध्ये अवगाह सोबत अजून काय विचार करू शकतो. 19 वर्षाची मुलगी आहे, फ्रिक्वेंट युरिनेशनची कंप्लेंट आहे. अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला हे जे पेशंट्स असतात ना आता मी म्हटलं त्याप्रमाणे जनरली ह्या कंप्लेंट्स जास्ती करून मुलींमध्ये सापडतात आणि साधारण एक 18 ते 23-25व्या वयामध्ये असं जास्त सापडतं. मग आता तुम्ही विचारायला पाहिजे की असंच का सापडतं, कारण की ह्याचा संबंध जो असतो ना तो सायकोलॉजीशी पण खूप जास्ती असतो. काही वेळेला स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे हे न्यूरोजेनिक ब्लॅडर येत असतं. मग याच्यामध्ये आपण इतर गोष्टींच्या बरोबरीनंच ज्याला आपण हे म्हणतो काय शुचोच्या घड्या तर त्या आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. विषतिंदुकाचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला होतो 2 वेळेला देणं. त्याच्याच बरोबरीनं ब्लॅडरची संज्ञा पुन्हा त्याला प्राप्त करून देणं ह्या दृष्टीने संज्ञास्थापन आणि सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी हे आपण त्याच्यामध्ये वापरू शकत असतो. त्याच्याच बरोबरीनं काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीनं करणं, कदंब तेल 10 थेंब 2 वेळेला माथ्यावरती टाकणं आणि ह्याच्याबरोबर एक तृण पंचमुळाचा काढा जो आहे तो वापरावा. म्हणजे युरिन मधनं जर डिटॉक्सिफिकेशन होणं किंवा युरिन मधनं जे क्लेदाचं वहन होणं ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होत असतात. सो असं जर का केलं गेलं ना तर आपल्याला असं दिसतं की न्यूरोजेनिक ब्लॅडरचे जे पेशंट्स असतात किंवा सेन्सिटिव्ह ब्लॅडरचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स येतात. ओके. अजून एक प्रश्न विचारलेला आहे की स्वेदन करत असताना द्रव द्यायचं, ताप द्यायचं का उष्म स्वेद द्यायचं हे कसं ठरवावं. सो ह्याच्यामध्ये कसं आहे ना की आपल्या पेशंट कोणता आहे, वय किती आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, त्याच्यामध्ये असं का बरं स्त्री पुरुष लगेच तुम्ही म्हणाल की मी काय हे करते वगैरे. मग त्याच्यामध्ये स्त्रिया ज्या असतात त्या सुकुमार असतात, त्यांना मोठे स्वेद जे असतात ते सहन होत नाहीत आणि म्हणून तिथे उपनाह स्वेद, तापस्वेद, द्रवस्वेद असे केले जातात. जेंताक स्वेदासारखे जे रुक्ष आणि तीक्ष्ण स्वेद असतात ते नाही केले जात जनरली. सो त्याचा विचार करायला पाहिजे. पेशंटचं वय किती हे बघायला पाहिजे. जसं आपण म्हटलं की लहान मुलं आहेत, बाळं आहेत त्यांच्यामध्ये आपण तापस्वेदाचा जास्त उपयोग करत असतो. वेराज आपण मोठेपणी जर का बघितलं तर नाडीस्वेद किंवा धारास्वेद ह्या गोष्टींचा उपयोग करत असतो. त्याच्यानंतर सामता आहे का निरामता आहे हे बघून त्याप्रमाणे आपण ठरवायला पाहिजे की कोणत्या प्रकारचा स्वेद वापरायचा आहे. ज्या ज्या वेळेला सामता असेल तर त्या वेळेला उष्म स्वेद वापरला जातो. निरामता असताना जनरली द्रव स्वेद वापरला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टींवरनं कोणत्या प्रकारचं स्वेदन आपण पेशंटला देणार आहोत ते ठरवायचं आहे. देश कुठला आहे, काल कुठला आहे ह्या पण गोष्टी बघायला पाहिजेत. ओके. ठीक आहे. मला वाटतं क्वेश्चन झालेले आहेत. आज नवरात्रीमुळे बरेच जण साधनेमध्ये असणार किंवा काय पूजा अर्चा वाचन ह्याच्यामध्ये असतील. सो आपण आज थांबूया तिथे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या शुक्रवारी दसरा आहे आणि दसऱ्याची तुम्हाला सुट्टी आहे आणि म्हणून शुक्रवारी वाचन होणार नाही. डिरेक्टली नेक्स्ट मंडेला वाचन होईल. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायी कपणा आता विश्वात्मके देवे
येणी वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोके. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.